पाच राज्यातील निकालानंतर राहुल गांधींनी ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन यांना फोन करून त्यांच्यासोबत चर्चा केली। धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांविरोधात लढावं लागेल असं वक्तव्य यावेळी राहुल गांधींनी केलं। तर निवडणूक आयोग आणि यंत्रणांचा गैरवापर झाल्याची तक्रार ममता बॅनर्जींनी केली। मात्र निवडणुकीत जय पराजय होत असतो, इंडिया आघाडीनं एकजुटीनं लढलं पाहिजे अशा आशयाची चर्चा राहुल गांधी आणि एम.के. स्टॅलिन यांच्यात झाली। दक्षिणेतील तामिळनाडू या महत्त्वाच्या राज्यातही सत्तांतर झालं। डीएमकेला धक्का देत अभिनेता विजय थलपती यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं। त्यांनी तब्बल 5 दशकांच्या द्रविडी राजकारणाचं चक्र भेदून विजय संपादित केला। तामिळनाडूत प्रचंड लोकप्रिय अभिनेते असलेले जोसेफ विजय यांनी 2024 मध्ये तामिळगा वेत्री कळघम नावाच्या पक्षाची स्थापना केली होती आणि अवघ्या 2 वर्षात त्यांच्या पक्षानं थेट सत्ता स्थापनेची मजल मारली। त्यामुळे आता ते तामिळनाडूचे नवे सेनापती म्हणजे थलपती असतील। दरम्यान तामिळनाडू आणि तिथल्या अभिनेत्यांची असलेली लोकप्रियता ही कायम चर्चेत असते। याआधी करुणानिधी आणि जयललिता हे दोघेही तामिळनाडूत सत्तेवर राहिले। त्यानंतर तामिळनाडूत सत्तेवर येणारे थलपती तिसरे सिने अभिनेते असणार आहेत। आज दुपारच्या सुमारास तामिळनाडू विधानसभेच्या निकालाचे आकडे समोर आले। त्यामध्ये विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाला 100हून अधिक जागा मिळाल्याचं स्पष्ट झालं। नंतर तामिळनाडू टीव्हीके कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला। त्याचवेळी अभिनेत्री त्रिशा कृष्णन विजय थलपती यांच्या चेन्नईतील निवासस्थानी दाखल झाली। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या व्हिडिओमुळे साऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं। गेल्या काही महिन्यांपासून विजय आणि त्रिशाच्या डेटिंगच्या चर्चा होत्या। विजयच्या पत्नीच्या आरोपानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली होती। विजय एका अभिनेत्रीला डेट करतो असा आरोप त्याच्या पत्नीनं केलेला होता। त्यानंतर एका लग्न समारंभातही विजय आणि त्रिशा कृष्णन एकत्र दिसले होते। दोघांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र आता निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्रिशा विजयच्या घरी गेल्यानं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं। गेल्या काही वर्षात देशातील सर्व राज्यांमध्ये डाव्या पक्षांची वाताहत झालेली असताना केरळ या एकमेव राज्यात डाव्यांची सत्ता होती। या राज्यातील सत्ताही आता डाव्या